शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आता एक नवीन अध्याय सुरू झाला आहे। अमरावती शहराला आता आधुनिक ई बसेसची भेट मिळाली आहे। या बसेसमुळे प्रवाशांना केवळ आरामदायी प्रवास नाही तर पर्यावरणाचाही काळजी घेतली जाईल। चला तर पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहर आता अधिक स्मार्ट होत आहे। अमरावती मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शहराला 5 नवीन इलेक्ट्रॉनिक बसेस मिळाल्या आहेत। आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते या ई बसेसचे थाटामाटात लोकार्पण करण्यात आले। या बसेस चार्ज करण्याकरिता अमरावती विभागीय राज्य परिवहन निगम कार्यालयात 19 चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहेत। ओलेंटा इन्फोटेक कंपनीच्या माध्यमातून आलेल्या या ई बसेसमध्ये प्रवाशांकरिता वातानुकूलित वातावरण, आरामदायी लक्झरी बैठक व्यवस्था आणि मोबाईल चार्जिंग करिता प्लग अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। या बसेसची सर्वात खास बाब म्हणजे त्यांची कार्यक्षमता। एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही बस 300 किलोमीटर पर्यंत धावू शकते। नगरीवासियांना खुशखबरी आहे आणि विशेष म्हणजे अमरावती आगारामध्ये इलेक्ट्रॉनिक पास बसेस दाखल झालेले आहे। आज आपण विभागीय कार्यालय इथे आलेलो आहे आणि इथे 5 बसेस जे आहेत त्यांना चार्जिंग साठी इथे व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। या बसेस आपण बघत असणार कशा प्रकारे चार्जिंग होत आहे आणि याला चालवणारे चालक यांच्यासोबत जाणून घेऊया की पहिले जे डिझेल बसेस चालत होते आणि त्या बसमध्ये आणि या बसमध्ये काय काय सुविधा आहे। काय नाव तुमचं? रुपेश। काय सुविधा आहे या त्या गाड्यांमध्ये काय सुविधा आहे? त्या दोन काय नाही, नॉर्मल बस आहे, फक्त चार्जिंगला वेळ लागतो, प्रवासांसाठी चांगली आहे। एकदा चार्जिंग केल्यानंतर किती किलोमीटर चालतं? 280 किलोमीटर चालतंय। आणि आपण कुठून कुठे जाता? माझं ड्युटी तर आता यवतमाळ अमरावती आहे, 3 शिफ्ट मध्ये मी चालवणार। तशी 1.5 फेरी झालेली आहे, चार्जिंगला लावलेली आहे, पुन्हा 1.5 मारेल। तुम्हाला यवतमाळला इथे आहे का स्टेशन चार्जिंग? हो। अजून काय काय सुविधा आहे बसमध्ये? फुल बॅक सीट आहे, एसी आहे, बलून सस्पेन्शन आहे, कार सारखी लक्झरी कार सारखी गाडी आहे। म्हणजे अत्याधुनिक सुविधा। आणि जसं आपण बाहेरगाव मध्ये जसे कोच असायचे किंवा मुंबई शहरामध्ये ज्या एसीच्या गाड्या त्या प्रकारे त्याच प्रकारे गाडी आहे सर। फुल लोड आहे म्हणजेच एसीची सुविधा। आणि विशेष म्हणजे या गाडीमध्ये एअरबॅग सुद्धा आहे। या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या बसमध्ये सर्व सुविधा सुद्धा केलेल्या आहे। आपण बस अंदरमधून बघून घेऊया कशा प्रकारे याच्यामध्ये आसन व्यवस्था केलेली आहे। विशेष म्हणजे अमरावतीमध्ये 5 बसेस आल्या, आता काही काळानंतर अजून 5 बसेस येणार, या प्रकारची माहिती सुद्धा आम्हाला मिळाली आहे। अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उपलब्ध असल्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासही आता सोयीस्कर होणार आहे। ओलेक्ट्रा इनटेक लिमिटेड यांच्या माध्यमातून 5 बसेस जे आहे ते विभागीय महामंडळामध्ये दाखल झालेले आहे आणि त्याचे अभियंता आपल्या सोबत आहेत। त्याचे इंजिनियर काय म्हणतात जाणून घेऊया। या बस बद्दल काय माहिती देतात? काय तुमचं नाव? माझं नाव आहे पवन बांबळकर, मी सर्व्हिस इंजिनियर आहे आपल्या अमरावती डिव्हिजन मध्ये ओलेक्ट्रा कंपनीकडून। आपल्या अमरावतीमध्ये 5 बसेस आलेल्या आहेत सध्या आणि त्याचं आज इनॉग्रेशन पण झालेलं आहे आपल्या माननीय मॅडम तर्फे आणि सुलभाताई खोडके मॅडम तर्फे। आणि आपल्या बसेसमध्ये काय आता सध्या आपल्या अमरावती डेपोमध्ये बसेस भेटलेले याच्यामध्ये जे मेन बेनिफिट्स आहे, जे फीचर्स आहे, गाडी जी आहे ना टोटल पूर्ण म्हणजे आपली इलेक्ट्रिक व्हेकल आहे। याच्यामध्ये जे तुमचं जे प्रदूषण मुक्त गाडी आहे, आपली प्रदूषण काहीच होत नाही याच्यामध्ये। आणि हे बसेस जे आहे हे 12 मीटर बस आहे। याच्यामध्ये जी आपली सिटिंग कॅपॅसिटी आहे 45 प्लस ड्रायव्हर 1 प्लस। अँड याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स मध्ये आपल्याला दिलेले आहेत, CCTV कॅमेरे दिलेले आहेत, एक पाठीमागे आणि 2 आतमध्ये आहेत। आणि फायर एक्सटिंग्विशर दिलेलं आहे, मागं ऑटोमॅटिक फायर एक्सटिंग्विशर आहे आणि आतमध्ये 3 फायर एक्सटिंग्विशर आहेत। आणि पॅसेंजरसाठी फुली कम्फर्ट व्हेकल आहे, एअर सस्पेन्शन दिलेले आहेत आणि पॅसेंजरला पुशबॅक सीट दिलेली आहेत आणि चार्जिंग सॉकेट पण दिलेलं आहे चार्जिंगसाठी पॅसेंजरला। त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे सर्व प्रवाशांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा। एकूणच अत्याधुनिक बस आहे, यामध्ये एअर कंडिशन, CCTV कॅमेरे, त्याच प्रकारे याच्यामध्ये मोबाईल चार्जिंगच्या सुद्धा सुविधा आहेत आणि बसण्यासाठी एकदम कम्फर्टेबल आपण म्हणू शकता की एक लक्झरियस गाडी ही आहे। आणि ज्या प्रकारे आपण कारच्या टॉप एंड मॉडेल मध्ये बसून जेव्हा प्रवास करतो त्याच प्रकारचा प्रवास या इलेक्ट्रिक चार्जिंग बसमध्ये करायला तुम्हाला मिळणार। निश्चितच एकदा आपण सुद्धा याची वारी करावी
आणि आपणही याची मजे घ्यावे। महामंडळाचे चालकही या नवीन तंत्रज्ञानाच्या बसेस चालवून समाधानी आहेत। प्रवाशांना कमी खर्चात आणि आरामदायक प्रवास मिळावा हा या ई बसेसचा मुख्य उद्देश आहे। यामुळे अमरावतीतील सार्वजनिक वाहतुकीला एक नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे। चार्जिंग बसमध्ये प्रवास करण्याचा आनंदच वेगळा आणि आता महामंडळाचे जे कष्टकरी आहे, कर्मचारी आहे, चालक आहे, यांना गाडी चालवण्याची मजा सुद्धा वेगळी येणार आहे। आपल्यासोबत सोपान भाऊ आहेत गावंडे, काय म्हणणार ही बस चालवताना आपल्याला कसं वाटतं, त्याचे फीचर्स कसे आहेत? गाडी चालवताना एक नंबर आहे आणि यांची जे पिकअपची हे आहे ते एक नंबर आहे पिकअप, आणि त्याच्यामध्ये एसी पण आहे, फुल कम्फर्ट आहे आणि बसण्याला आणि सस्पेन्शनला एक नंबर आहे गाडी। कंट्रोलिंग वगैरे एक नंबर आहे, बाकी गाडीचं ब्रेक वगैरे एअर सस्पेन्शन एक नंबर आहे। किती किलोमीटर चालते गाडी? गाडी एकदा चार्जिंग केली तर कमीत कमी 300 किलोमीटर गाडी चालू शकते। दुसरं स्टेशन कोणत्या ठिकाणी मग? पहिलं नागपूरला आहे, दुसरं यवतमाळ, भंडारा, अमरावती, त्याच्यानंतर चंद्रपूरला आहे। म्हणजेच 5 ठिकाणी आता चार्जिंग स्टेशन सुद्धा आहे, म्हणजे नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, म्हणजे अमरावती, अकोलामध्ये सुद्धा आता काही दिवसात स्टेशन तयार होणार आहे। म्हणजे विदर्भामध्ये चार्जिंग स्टेशन असल्यामुळे आता ई व्हेकल जे आहे त्याचा प्रवास सुखद होईल। विशेष म्हणजे यामुळे शहरात प्रदूषण होणार नाही, प्रदूषण मुक्त वातावरण राहील आणि आनंदाचा याच्यामध्ये प्रवास करू शकतात। मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मासोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती। तर अशा प्रकारे अमरावती शहरात दाखल झालेल्या या ई बसेसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। आधुनिक सुविधा आणि पर्यावरणपूरक प्रवास यामुळे अमरावतीची वाहतूक व्यवस्था आणि अधिक सक्षम होण्यात मदत होईल।